जळगावच्या देऊळवाडे गावातील मराठी शाळेच्या प्रांगणात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, सरस्वती पूजन, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच निकिता सोनवणे होत्या. गावाचे आदर्श पालक अनिल सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच निकिता सोनवणे तसेच कोळी महासंघाचे अध्यक्ष व माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी सहपत्नी प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बालगोपाल तसेच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दरम्यान मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच विविध नाटिकांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक वसंत सपकाळे तसेच गरुड मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सरपंच निकिता सोनवणे यांनी देऊळवाडे गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामस्थांसमोर मांडला. तसेच गावातील विविध समस्या जाणून घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम केवळ उत्साहापुरता मर्यादित न राहता गावाच्या विकासाच्या दिशेनेही महत्त्वपूर्ण ठरला. या प्रसंगी उपसरपंच अवंताताई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई सोनवणे, सुनंदाबाई सोनवणे, पोलीस पाटील संतोष सोनवणे, ग्रामसेवक गुलाब मोची आप्पा, धरती आबाचे समन्वयक अशोक बोरसे तसेच ग्रामस्थ गेंदालाल सपकाळे, श्रीराम सोनवणे, गेंदालाल सोनवणे, माणिक सोनवणे, सोमा ज्योतिराम सोनवणे, सुरेश भोई यांच्यासह गावातील नागरिक, नवयुवक आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीचा जल्लोष, विद्यार्थ्याचा उत्साह आणि गावाच्या विकासाचा संकल्प अशा त्रिवेणी संगमात देऊळवाडेचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात पार पडला. आज शासनाने खूप मोठा आपल्या आदिवासी गावांसाठी जे आपले 122 गावं सतत कोळी समाजाचा लढा हा चालू होता. आंदोलनं केले, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या काळामध्ये हे 122 गावं शेड्यूल ट्राईबमध्ये गेले. म्हणजे तप्ती काठचे पूर्ण गावं आणि जे ज्या ठिकाणी जास्त कोळ्यांची वस्ती आहे असे आदिवासी समाजातील गावं शेड्यूल ट्राईब दर्जाच्या योजनेच्या अंतर्गत त्यांना घेण्यात आलं आणि त्यांच्यासाठी ज्या आता सुविधा आहेत, आता गोरगरीबच्या आदिवासी वर्गातले जो लोक आहेत आपल्या गावांमध्ये, म्हणजे कोळी समाज म्हणजे शेड्यूल ट्राईब म्हणजे आदिवासी मूळ रहिवासी. आदिवासीची मुख्य व्याख्या म्हणजे मूळ रहिवासी, जे आपण इथे होतो, आपले पूर्वज इथे होते आणि त्या पूर्वजांच्या व्याख्येतून मूळ आपली व्याख्या बनते आदिवासीची. मग आदिवासी गाव जे झालं आणि आपला विकास थांबलेला आहे, कारण मूळ रहिवासी असल्यावरती जर आपला विकास होत नसेल तर मग आपला ह्या भारतामध्ये बाहेरून येणारे लोक राज्य करतायत, त्यांच्या प्रगती होतात. मग कुठेतरी शासनाने आता विचार केला की जेणेकरून आपल्या मूळ रहिवाशांचा इथे विकास झाला पाहिजे, म्हणून खूप मोठ्या योजना शासनाने आता गावागावात पोहोचवण्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आता MRGHच्या नावात बदल झालेला आहे. विकसित भारत म्हणजे त्याला विजी रामजी ही नाव देण्यात आलेलं आहे आणि त्याचा आढावा आता आपल्या गावामध्ये प्रत्येक नागरिकाला डोळ्यासमोर ठेवून, मग ते शेतीविषयी असेल, आता गावामध्ये समजा कोणाच्या पडीक जमीन असेल त्यांना काय तिथे लावता येईल, मग त्या वृक्ष लागवड तिथे केली जाईल. मग त्याचे फळावरचे झाडं तिथे लावले जाईल, त्यांना अनुदान देण्यात येईल. म्हणजे झाडं लावणे पद्धती शासनाची मदत राहील, तुम्हाला अनुदान. पुन्हा तुम्हाला विहिरी जर पाहिजे असतील तर विहिरी देण्यात येतील, विहीर खोदायला अनुदान मिळेल. आता नवीन संकल्पना आहे की जोडधंद्याची व्याख्या आलेली आहे. त्याच्याबरोबर की जर शेतीमध्ये पुरवत नसेल, कारण पाऊस वेळेवर पडत नाही, जास्त पडतो तर त्यावेळेस पिकांचं नुकसान होतं आणि शेतकऱ्या हा कर्जबेजारी होतो आणि शेतकरी कर्जबेजारी झाल्यामुळे आत्महत्या करतो आणि त्या कुठेतरी रोखता आल्या पाहिजे. म्हणून शासनाने एक जोडधंदा म्हणून आपल्याला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आदिवासी गावांना त्याचा जास्त बेनिफिट आहे. म्हणजे जर दुसऱ्यांना 25% 25% अनुदान असेल तर यांना 35% अनुदान देण्याचा शासनाचा मानस आहे.
योजना भरपूर आहे शेतकऱ्यांसाठी, परंतु आदिवासींना जास्तीत जास्त आहे. म्हणून तुम्ही शेती तर करताच आहेत, परंतु तुम्हाला एक फावल्या वेळामध्ये आपण कर्जबेजारी होऊन आपली सुजलाम सुफलाम आपलं गाव व्हायला पाहिजे. यासाठी आपण गृहोद्योग घेऊ शकतो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून. दुसरं शेतकऱ्यांसाठी म्हशींचा बिझनेस, जसं आपण बफेलो फार्म म्हणतो, दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून 2-4 म्हशींचं तुम्हाला कर्ज मिळेल. त्याच्यात अनुदान आहे, सबसिडी आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे ते प्रकरण हाताळलं आणि तुम्ही ते व्यवस्थित